तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे शेंगादाणे चिक्कीची रेसिपी। बिलकुलही चिकट न होणारी आणि खूप सोप्या पद्धतीने आणि खूप साऱ्या टिप्स आहेत, तर चला बघूयात। शेंगादाणे चिक्की बनवण्यासाठी आपल्याला इथे 1 वाटी शेंगादाणे लागणार आहेत। तर हे शेंगादाणे जे आहेत ते मी कढईमध्ये मंद आचेवर छान असे भाजून घेतलेले आहे। शेंगादाणे भाजण्यासाठी तुम्हाला इथे 9 ते 10 मिनिटे लागतील, पण हे जे शेंगादाणे आहे एकदम मंद आचेवर भाजायचे आणि स्वच्छ असे करून घ्यायचे आहेत। नंतर 1 वाटी शेंगादाणे घेतले, त्यासाठी मी इथं 1 वाटी गूळ घेतलेला आहे। गूळ जो आहे आपल्याला कापून घ्यायचा आहे। नंतर 1 मोठा चमचा मी इथं साजूक तूप घेतलेला आहे। तर मी इथे गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आता आपण घेतलेला 1 वाटी गूळ जो आहे ॲड करून घेऊयात। गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला आता लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवर हा गूळ जो आहे आपल्याला वितळून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम जी आहे आपल्याला बिलकुलही हाय किंवा मीडियम करायची नाही, लो फ्लेमवरच आपल्याला ह्या गुळाचा पाक बनवून घ्यायचा आहे। गूळ जो आहे होईल तितका बारीक कापून घ्यायचा किंवा चाकूने कट करून घ्यायचा, म्हणजे वितळायला सोपा जाईल। तर तुम्ही इथे बघू शकता 2 ते 3 मिनिटांनंतर गूळ अशा पद्धतीने वितळायला सुरुवात झालेली आहे। तुम्ही सिद्धीज किचन मराठी या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी मिळतील। तर तुम्ही इथे बघू शकता 5 ते 6 मिनिटांनंतर गूळ जो आहे तो पूर्णपणे वितळलेला आहे। आता आपल्याला याचा पाक बनवून घ्यायचा आहे। तर आणखी 5 ते 4 मिनिटांनी तुम्ही इथे बघू शकता गूळ जो आहे असा गुळाला फेस आलेला आहे। आता आपण एकदा चेक करून बघूयात पाक झाला का नाही। त्यासाठी मी इथे एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ह्या गुळाचे 1 ते 2 थेंब असे आपल्याला ॲड करायचे आहे आणि याचा गोळा बनून तयार होतो की नाही हे बघायचं। आणि हा गोळा जो आहे एकदम कडक झाला पाहिजे, तरी ते हा पाक जो आहे तयार झालेला नाही आहे। हा गोळा एकदम मऊ असा आहे, बिलकुलही कडक नाही, म्हणजे पाक आणखीन तयार झालेला नाही आहे। तर पाक जो आहे तो आणखी बनवून तयार झालेला नाही, त्यामुळे 1 ते 2 मिनिटं आपल्याला गुळाचा पाक जो आहे असंच हलवत राहायचा आहे आणि नंतर पुन्हा आपण एकदा चेक करून बघूयात। पण गूळ जो आहे तो सारखा हलवत राहायचा आहे। तर आता आपण एकदा पुन्हा चेक करून बघूयात झाला आहे की नाही पाक। तर पहिल्यासारखंच वाटीत पाणी घ्यायचं, त्यामध्ये बनवलेल्या पाकाचे 1 ते 2 थेंब टाकायचे आणि हाताने चेक करून बघायचं। जर ह्या गोळा जो आहे तो एकदम कडक जर लागला तर समजायचं आपला पाक जो आहे तो बनवून तयार झालेला आहे। तर तुम्ही ते बघू शकता हे जे आहे कडक लागत आहे, म्हणजे आपला गुळाचा पाक जो आहे तो बनवून तयार झालेला आहे। चिक्कीला छान अशी चमक येण्यासाठी आपण या पाकामध्ये अर्धा चमचा असं तूप ॲड करून घेऊयात। तर मी इथे घेतलेल्या तुपामधलं अर्धा चमचा तूप ॲड केलेला आहे आणि तूप टाकल्याच्या नंतर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये शेंगादाणे चिक्कीमध्ये आपल्याला फक्त पाक बनवताना जास्त काळजी घ्यायची आहे। पाक जर छान झाला तरच तुमची चिक्की छान होईल, जर पाक बिघडला तर समजा चिक्की बिघडली। तर इथे पाक बनवून तयार झालेला आहे। आता आपण यामध्ये घेतलेले 1 वाटी शेंगादाणे ॲड करून घेऊयात। तर शेंगादाणे तुम्ही थोडेसे ओबडधोबड असे कुटून घेऊ शकता। गॅस जो आहे आता बंद करायचा आहे आणि पाक आणि शेंगादाणे छान असे एकजीव असे करून घ्यायचे आहे। गुळाचा पाक जर तुम्ही जास्त वेळ करून घेतला तर तो एकदम चिक्की जी आहे आपली कडक होईल आणि टेस्टही त्याची कडू लागेल। तर अशा पद्धतीने शेंगादाणे जे आहेत आपल्याला या गुळाच्या पाकामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत। तर मी इथे एक पोळपाट बेलन घेतलेलं आहे, त्याला छान असं तूप लावून घेतलेलं आहे। ही प्रोसेस जी आहे ती आपल्याला आधीच करून घ्यायची आहे। आता या पोळपाटावरती आपण बनवून घेतलेलं चिक्कीचं मिश्रण जे आहे ते ॲड करून घेऊयात। हे गरम गरम असतानाच आपल्याला या पोळपाटावरती ॲड करून घ्यायचं आहे। तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्रामवर देखील फॉलो करू शकता, तिथे देखील माझं सिद्धीज किचन मराठी या नावानेच ID आहे, तर जाऊन नक्कीच फॉलो करा। हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने या चिक्कीला थोडासा शेप देऊन घ्यायचा। थोडंसं थंड झाल्याच्या नंतर, अगदी थोडंसं खूप जास्त थंड नाही होऊ द्यायचं, आपल्याला हे बेलण्याने जे आहे चिक्की छान अशी पातळ लाटून घ्यायची आहे। चिक्की तुम्ही जेवढी पातळ लाटून घेताल तेवढी ही छान अशी कुरकुरीत होईल। तर अशा पद्धतीने हळूवारपणे आपल्याला ही शेंगादाणे चिक्की जी आहे बेलण्याने अशी लाटून घ्यायची आहे।
आणि लाटत असतानाच आपल्याला चौकोनी शेप द्यायचा आहे, म्हणजे आपण जेव्हा चिक्कीच्या वड्या पाडू त्या छान अशा चौकोनी येतील. तर अशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. हळूवारपणे आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. खूप जास्त जोर नाही द्यायचा आणि लाटायचं नाही, नाहीतर गूळ जो आहे तो तुमच्या बेलण्याला चिटकेल आणि चिक्कीचा पूर्ण शेप बिघडेल. हळूवारपणे ही चिक्की जी आहे ती लाटून घ्यायची. तर चिक्की बनवण्यासाठी मी इथं साधाच गूळ वापरलेला आहे. तुम्ही चिक्कीचा गूळ देखील वापरू शकता, तो देखील तुम्हाला मार्केटमध्ये सहज मिळेल. तर मी इथे अशा पद्धतीने मिश्रण जे आहे पसरून घेतलेलं आहे. आता आपण हे थोडंसं कोमट होऊन देऊयात आणि याला छान असं सुरीने मार्किंग करून घेऊयात. हलकंसं मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे थंड झाल्याच्या नंतर आपल्याला सोपं जाईल. आधीच मार्किंग करायचं, थोडंसं थंड झालं की कडक होईल, नंतर आपल्याला याला मार्किंग करता येणार नाही. आता चिक्की तुम्ही लहान किंवा मोठ्या आकाराची कट करून घेऊ शकता, हे तुमच्यावर अवलंबून आहे. शेंगदाणे चिक्की बनवत असताना जेव्हा आपण गुळाचा पाक बनवतो तेव्हाच आपल्याला तो लक्षपूर्वक बनवायचा. सगळी चिक्की जी आहे ती या पाकावरच अवलंबून असते. तर इथे थोडंसं थंड झालेलं आहे. आता आपण याला पूर्णपणे छान असं कट करून घेऊयात आणि छान अशा चिक्कीच्या वड्या पाडून घेऊयात. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता. इथे आधी मार्किंग केलेलं होतं, त्यामुळे आता चिक्कीच्या वड्या ज्या आहेत त्या खूप सोप्या जात आहेत कट करायला. तर आता हे चिक्कीचं मिश्रण जे आहे ते पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि आता आपल्याला ह्या वड्या काढून घ्यायच्या आहेत. त्यापूर्वी आपल्याला थोड्याशा हलक्याशा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि नंतर ह्या काढून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता वड्या ज्या आहेत ते अगदी हलक्या हाताने निघत आहे. पोळपाटाला देखील खाली चिटकलेले नाही आहेत. खूप सुंदर अशी ही चिक्की बनवून तयार झालेली आहे आणि तुम्ही इथे गूळ देखील बघू शकता. खूप सुंदर अशा वड्या तयार झालेल्या आहेत. तर आता अशाच पद्धतीने मी सर्व वड्या ज्या आहेत त्या काढून घेते. तर इथे शेंगदाणे चिक्की जी आहे ती बनवून तयार झालेली आहे. अगदी 10 ते 15 मिनिटाची रेसिपी आहे. खूप सोपी अशी आहे. गुळाच्या पाकामध्ये तूप ॲड केल्यामुळे चिक्कीवरती खूप छान अशी शाईन आलेली आहे. ही चिक्की जी आहे बिलकुलही चिकट होत नाही. 10 ते 15 दिवस आरामात टिकते. तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.